जो परिवहन विभागाने जो निर्णय घेतला होता 1 मे पासून मराठी सक्तीचा, तो आता 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. बघा, तुम्ही माझं यापूर्वीचं सुद्धा बघितलं असेल माझं भाषण किंवा माझं प्रेसला बाईट. मी सांगितलं होतं परनाईकला तुम्ही फारसं काही गांभीर्याने घेऊ नका, कारण त्यांचा निर्णयाला कोणी भीक सुद्धा घालत नाही. ऐकून घ्या, सरनाईक नेहमी बोलतात काय आणि करतात काय. त्यांनी मराठी माणसाचा सुद्धा छळ केलाय आणि परप्रांताचा सुद्धा छळ केलाय. हे दाखवायचा प्रयत्न करत होता या भाषणी की मी मराठी माणसांसोबत आहे. आता बघा 2 दिवसानंतर युटर्न घेतील. मी आजही बोलतो, माझा बाईट तर 2 दिवसानंतर काही येऊन काहीतरी वेगळं बोलेल. नाही, तेही आपले राज्यातले लोक आहेत, त्यांनाही सांभाळायला पाहिजे असं काहीतरी बोलेल बघा आपण. म्हणून सरनाईकच्या निर्णयाला फारसं काही गांभीर्याने घेऊ नका. त्यांना कोणी विचारत नाही आणि त्यांना कोण मानतही नाही. या संदर्भात शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याशी काही आपण बातचीत करणार नाही, मी तर शिंदे साहेबाला सांगेल की या मंत्र्यांना तुम्ही मंत्रिपदावर काढलं पाहिजे. चांगल्या व्यक्तीला ते मंत्रिपद द्या जो या खात्याला न्याय देतील. कारण की ह्याच्यामध्ये मीरा भाईंदरला आम्ही सांगितलं होतं, रोहिंग्या मुस्लिमला धडाधड ते लोक परमिट देत होते. काही लोकांना 2-2 परमिट आहे. मेलेली माणसं असेल तरी रिक्षा पासिंग होत चाललेलं आहे. आणि त्यामध्ये प्रताप सरनाईकचा सुद्धा खाचा आहे. 15,000 रुपये प्रत्येक ह्याला आहे असं मला माहिती प्राप्त झाली आहे. ती कदाचित खरीच असावी असं मला वाटते, कारण जो त्यांचं नेचर आहे ते आजही 2,000 रुपये सोडत नाही. तर ते नक्की त्याच्यामध्ये त्याचं असेल. आणि आज तुम्ही मराठी माणसाची बाजू घेतात. तुमचं 1 महिन्यापूर्वी तर रोहिंग्या धडाधड, त्यावेळी तुम्हाला वाटलं नाही का की मराठी माणसाला न्याय द्यायला पाहिजे, मराठी माणसाला परमिट दिलं पाहिजे. त्यावेळी दे धडाधड आणव दो अपना पैसा बाकी जान दो. हे त्यांची दुटप्पी भूमिका हे मी एकनाथ शिंदे साहेबांकडे मांडणार आहे. धन्यवाद.